चला इकडे बघा, आज आपल्याला काय शिकायचंय? महासागरांची नावं शिकायची. पण जर महासागरांची नावं मजेशीर किंवा ट्रिक न शिकायचं म्हणलं तर किती चांगलं होईल ना, का? कारण एकदम अशी पटकन लक्षात राहतील आपले, है की नाही? मग ठीक आहे, मी आज तुम्हाला देते ना काय, उद्या खर्च पैसा देऊ तुम्हाला. काय देऊ? पैसा. काय देऊ? पैसा. काय विसरले ह्याच्यात? आय विसरले. देऊ का मग पैसा? काय करणार तुम्ही पैशाचं? काय करणार? ठीक आहे, बघा पैसा, पैशावरून कसे महासागर येतील बरं? हा सांगा बरं. पचा फुल फॉर्म एचा फुल फॉर्म. हा, आणि मग ते झाले महासागरांचे नाव. बरं ठीक आहे, चालते, तुम्ही सांगा, मी लिहिते ना. ए आय यस आणि हे ए. पॅसिफिक. चला, मला पैसा आला, मग होऊ द्या खर्च आता. चला, पॅसिफिक. पॅसिफिक. पॅसिफिक ओशियन. मराठीत महासागर मधला पॅसिफिक सागर. महासागर. महासागर. पॅसिफिक महासागर आलं. पी फॉर पॅसिफिक महासागर, ठीक आहे. ए फॉर अटलांटिक. 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 महासागर. अटलांटिक महासागर. महासागर. इंडियन महासागर. इंडियन ओशन म्हणतात बघा. इंडियन ओशन जे आहे त्याला, इंडियन ओशनला आपण मराठीत काय म्हणतो? इंडियन ओशनला काय म्हणतो आपण? हिंदी महासागर म्हणतो ना. मग अगोदर आपल्याला हे ट्रिक साठी काय लिहायचं? इंडियन ओशन लिहून घ्यायचं अगोदर आपण. INDIAN मग आपण याला मराठीत काय म्हणतो? हिंदी महासागर म्हणतो. कोणता? हिंदी महासागर. लिहून घ्या, हिंदी महासागर. इंडियन ओशन म्हणजे हिंदी महासागर, ठीक आहे. हा, एस फॉर साउथर्न ओशियन. साउथर्न. SOUTHERN दक्षिण. कोणता? हा झाला साऊथ म्हणजे कोणती दिशा? दक्षिण. हा, दक्षिण महासागर. दक्षिण महासागर, ठीक आहे. मग हा राहिला कोणता शेवटी? ए फॉर कोणता? सांगा, कोणता राहिला? आर्किटेक्ट राहिला. हे वाचताच येत नाही ना, जरा अवघडच जाते. आर्किटेक्ट महासागर. पी फॉर पॅसिफिक महासागर. ए फॉर अटलांटिक महासागर. आय फॉर इंडियन ओशियन. एस फॉर साउथर्न ओशियन. दक्षिण महासागर, हिंदी महासागर, इंडियन ओशियन, ठीक आहे.